तर भाजपसह शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची देखील यादी समोर आलेली आहे। शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये 7 जणांचा समावेश आहे। दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांची नावे या 7 जणांमध्ये आहेत। अर्जुन खोतकर यांचं सुद्धा नाव असू शकतं। त्यासोबतच संजय राठोड यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचं कळत आहे। तर भाजपसह शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी आता समोर आलेली आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सूरज, शिंदेंच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आलेली आहे, कोणकोणती नावं चर्चेत आहेत? खरं तर नक्की शपथविधी अगदी पर्वावरती आहे आणि अशातच मंत्रिपदाबाबतचा जो सस्पेन्स आहे हा कायमच वाढवताना पाहायला मिळत आहेत मंत्र्यांकडूनच। प्रामुख्याने जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य 6 जण आहेत ती शपथ घेणार असल्याची माहिती मिळते। त्यामध्ये प्रामुख्याने दादा भुसे आहेत, शंभूराज देसाई आहेत, उदय सामंत आहेत, संजय राठोड आहेत, त्याचबरोबर अर्जुन खोतकर यांचं नाव देखील चर्चेत आहेत, गुलाबराव पाटील आहेत। ही सगळी जी नेते आहेत हे या शपथविधीमध्ये शपथ घेणार आहेत। अर्जुन खोतकर हे नवीन नाव हे समोर आलेलं आहे, त्यामुळे अनेक जे माजी मंत्री आहेत त्यांना एकूणच यामध्ये कुठेतरी त्यांची गच्छंती होऊ शकते। नवीन चेहऱ्यांना देखील प्राधान्य दिलं जाणार असल्याची माहिती मिळते। जर रिजन वाईज जर आपण पाहिलं तर ही नावं निवडण्यात आल्याचं कळतं आहे। यांचं काम, त्यांचा परफॉर्मन्स या आधारावरती ही मंत्रिपदं दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। मराठवाड्यात जर आपण पाहिलं तर अर्जुन खोतकर हे एक मोठं नाव आहे। दुसरं म्हणजे मराठा चेहरा म्हणून देखील त्यांची ओळख आहे। जरांगे पाटील यांच्यासोबत देखील त्यांचे संबंध चांगले आहेत, तो एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी धरला जाऊ शकतो। त्यामुळे अर्जुन खोतकर यांचं नाव देखील चर्चेत आहेत। कोकणात जर आपण पाहिलं तर उदय सामंत यांनी या एकूण विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केलेली आहे। कोकणात मोठ्या प्रमाणात शिवसेना ही चांगल्या जागा आलेल्या आहेत। पश्चिम महाराष्ट्रात शंभूराज देसाई आहेत। कोल्हापूरमध्ये देखील चर्चा आहे, एक पद तिकडे दिलं जाणार असल्याचं देखील कळत आहे। या व्यतिरिक्त 7 जणांची ही जी नावं समोर आलेली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ही नावं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र अन्य काही जी नावं आहेत त्यामध्ये नवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे शपथविधी ही पर्वावरती आहेत आणि कुठेतरी लगबग ही देखील पाहायला मिळते आहेत। अनेक इच्छुक रांगेत आहेत, आता त्यामध्ये कोणाचा नंबर लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र हे 7 जी नावं आहेत ती कन्फर्म मानली जात आहेत। निश्चित। सूरज, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।